जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार पण. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. आजचा दिवस 28 जानेवारी 2026 हा महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या समोर काळा दिवस म्हणूनच उगवलेला आहे. आज अतिशय दुःखानं आणि अतिशय वेदनादायक असं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजितदादा अनंतराव पवार यांचं दुःखद असं निधन झालं. दादा हे एक अतिशय स्पष्ट वक्ते, अतिशय करारी आणि अतिशय जिद्दी असं व्यक्तिमत्व होतं. दादांच्या जाण्यानं फार मोठी महाराष्ट्राची हानी झाली आहे. दादांचा जर आपण जीवनपट पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की दादांचा जन्म 22 जुलै 1959ला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला, त्यांच्या आजोळी झाला. आता त्यांचं मूळ गाव जे आहे ते बारामती तालुक्यातील काटेवाडी हे आहे. त्यांचे वडील अनंतराव पवार हे चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये कोल्हापूरला कार्यरत होते. अजित पवार 18 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि अतिशय लहान वयात त्यांच्यावरती या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीच पडली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या शिक्षण जर आपण पाहिलं तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक काही शिक्षण देवळाली प्रवरा येथे झालं आणि 10वीला ते बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आले. त्यांनी 10वी पूर्ण केलं. तर वडील कोल्हापूरला असल्यामुळं त्यांचं शिवाजी विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण झालं. मात्र वडिलाच्या निधनानंतर मात्र त्यांचं शिक्षण तसंच अर्धवट राहिलं. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शेती, तसेच दूध व्यवसाय, तसेच साखर कारखाने व बँका अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उद्योग आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांची राजकीय सुरुवात जी झाली ती 1982 साली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर ते निवडून आले आणि मग त्यानंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले होते. 1991ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे PDC बँकेचे अध्यक्ष झाले आणि सलग 16 वर्षे त्या पदावरती राहिले होते. 1991लाच ते बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि पुढे त्यांनी शरद पवार यांच्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार मग लोकसभेमध्ये गेले, मंत्री झाले होते. दादांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला 30 डिसेंबर 1985ला. सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मश्री पाटील यांच्या भगिनी आहेत. दादांना पार्थ आणि जय ही 2 मुले आहेत. 2019ची मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार्थ पवार यांनी लढवलेली होती, तर जय पवार हे व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. दादांचा राजकारणातला जो प्रवास आहे ते 1995ला बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग 7 वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून झाले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थ, नियोजन, जलसंधारण अशा महत्त्वाच्या जे काही विभाग आहे त्याच्यावरती मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जुलै 2023मध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये म्हणजे थोडंसं वेगळेपण किंवा फूट पडली म्हटलं तर हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून दादा सामील झाले. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं मान्य करून त्यांना घड्याळ चिन्हसुद्धा दिलेलं आहे. दादांचं जे आपण पाहिलं तर वादळी व्यक्तिमत्व होतं, वक्तशीर होते, स्पष्ट वक्ते होते, होणारं काम होईल म्हणून सांगणारे होते, होत नसेल तर तोंडावरती नाही म्हणून सांगणारे होते. अनेक त्यांचे जीवनातील घटना अशा आहेत की त्यांनी आपल्या मर्यादेपेक्षा जास्त जाऊन अनेकांना सहकार्य करण्याचं काम केलं, सेवा करण्याचं काम केलं आहे. अतिशय
सोज्वळ आणि तितक्याच प्रकारे कडक असा हा नेता होता. प्रशासनावरती ज्यांची पकड मजबूत होती आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करणं, माहिती घेणं आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्याचा विकास करणं ही त्यांची एक शैली होती. बारामतीमध्ये विद्याविकास जे आहे, विद्यानगर आहे, त्या ठिकाणी जे शैक्षणिक संकुल त्यांनी उभं केलं त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. विज्ञान केंद्र आहे, कृषी प्रदर्शनासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. बारामती हे त्यांचं खरं संशोधनाचं ठिकाण होतं आणि मग तिथून राज्यभर त्यांची कामाची धडाकी चालू असायची. आज त्यांचं 28 जानेवारी 2026ला सकाळी अगदी बारामतीला, म्हणजे मुंबईवरून बारामतीला येत असताना विमानतळाजवळ लँडिंग होण्याच्या अगोदरच त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात अजितदादा यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक स्पष्ट वक्ता आणि प्रशासकावर वचक असलेला एक दादा युगाचा अंत झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.